अमित शहा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना डच्चू देणार आहेत अशी मोठी माहिती मिळते। सभागृहात रमी गेम खेळणाऱ्या कोकाटेंवर संजय राऊतांनी घणाघात केलाय। अमित शहांनी डच्चू देण्यास सुचवलेल्या नावांमध्ये कोकाटेंचं देखील नाव आहे असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय। जवळजवळ 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 650च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। परवा तर 2 शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी। त्यांना भेटायला, त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही। कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधान भवनात मारामाऱ्या करताय। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। आपण या दृश्यातून पाहू शकतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या फोनमध्ये रमी खेळत असल्याचं दिसतंय। खरं तर हा बेजबाबदारपणाच म्हणावा लागेल। एकीकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांना कर्ज भरता येत नाहीये, नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर काही कारण असो, शेतकऱ्यांवर सध्या संकट आहे आणि अशाच वेळात कृषी मंत्री अक्षरशः मोबाईलवर गेम खेळतायत। त्यामुळे राजकारणातून यावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटतायत। या संदर्भात रोहित पवार यांनी देखील ट्विट केलं, त्याचसोबत संजय राऊतांनी देखील टीका केली आहे। त्याच्यामुळे विरोधकांना आयतं कोलीतच दिल्यासारखं हे झालंय। शेतकरी आत्महत्या करत असताना देखील मंत्री रमी खेळतायत। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे। कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार चड्डी बनियांवर खाली उतरतो, कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतो, कधी विधिमंडळाच्या प्रांगणातच अगदी गँगवॉर सारखी भांडणं लोकप्रतिनिधींकडून होतात, कधी एखादा मंत्री करोडो रुपये बॅगमधले मोजतानाचा व्हिडिओ पब्लिश होतो। आणि आता तर हद्द की विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात। मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद 4700 रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते। हा पैसा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशातला पैसा आहे। लोकांनी घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी, वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले, त्या कराचा पैसा आहे, ज्या पैशातनं जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।